उंटावरून शेळ्या हाकणं हे काय असतं ते मुंबईवरून बसून अशा पद्धतीचे दिवे लावण्याचा प्रकार ते कसं म्हणतील की मी जिंकेल. त्यांना चंद्रपूर जिल्ह्याच्या मतदारांबद्दल त्यांचा राग आहे. कधी म्हणतात हरामखोर या शब्दाचा अर्थ नॉटी आहे, हे जसे काही डिक्शनरी निर्माण करणारे निर्माते आहे. कधी म्हणतात की डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर हुशार असतात. आता याच्यावरून ते काय म्हणतील तुम्ही गंभीरपणे घेऊ नका. उंटावरून शेळ्या हाकणं हे काय असतं ते मुंबईवरून बसून अशा पद्धतीचे दिवे लावण्याचा प्रकार ते कसं म्हणतील की मी जिंकेल. त्यांना चंद्रपूर जिल्ह्याच्या मतदारांबद्दल त्यांचा राग आहे. त्यांना संधी मिळत नव्हती आणि म्हणून विदर्भावर त्यांचा प्रचंड राग असलेली असे वक्तव्य करतात. याकडे गंभीरतेने येऊ नये. कोविडमध्ये म्हणाले की पाप केल्याने कोरोना होतो. किती मोठा अपमान या महाराष्ट्राच्या जनतेचा केला. कधी म्हणतात हरामखोर या शब्दाचा अर्थ नॉटी आहे, हे जसे काही डिक्शनरी निर्माण करणारे निर्माते आहे. कधी म्हणतात की डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर हुशार असतात. आता याच्यावरून ते काय म्हणतील तुम्ही गंभीरपणे घेऊ नका. जेव्हा ते पत्रकार परिषद घेतात तेव्हा चेहऱ्यावर हास्य आणा, आनंद ठेवा की आपल्याला नवीन काहीतरी जे ज्ञान आपल्याला मेंदूत घुसवायचं नाही ते ज्ञान देण्याचा हे प्रयत्न करताय. चंद्रपूर भाजपसाठी मोदींची सभा नक्की ठरलेली आहे. 2014 2019 मध्ये त्यांची सभा झाली नाही आणि अहिरांचा पराभव झाला. अहिरांसाठी मोदीजी यांची सभा 2014 मध्ये नक्की ठरली होती. आता उद्या तुमच्या प्रचारार्थ इथं मोदीजी येत आहे. काय वाटतं तुमच्यासाठी सुद्धा मोदीजी लक्ष? आता हे मला काही लक्षात नाही आलं. तुम्ही लक्षात आणून दिले आता अजून हिंमत वाढली. आता तुमच्या या वाक्यावरून माझ्यामध्ये 2 वाघाची शक्ती आली आणि तुमच्या या शब्दाला देवानी तथास्ती म्हणावं एवढेच मी ईश्वर चरणी आणि जनतेच्या चरणी प्रार्थना करते.